हेलो स्टूडेंट्स। तो सबसे पहले हम लोग बहुत दिनों से ऑनलाइन नहीं आए, इसके लिए मैं तुम सबकी माफ़ी मांगना चाहता हूँ। लेकिन इसके पीछे एक बहुत बड़ा रीज़न भी था। पिछले कुछ दिनों में हम लोगों ने एक ऐसे संकट का सामना किया जो हेल्थ से रिलेटेड है। इस पूरे संकट में हमारी पूरी फैमिली इन्वॉल्व थी। आई डोंट नो कैसे मेरे डैडी को कोविड पॉजिटिव, दैट इज़ कोरोना का इन्फेक्शन हो गया था, और उस इन्फेक्शन की वजह से उनको नेचुरली 14 डेज तक आईसीयू में रखा गया। उनका एज ज़्यादा होने की वजह से उनको आईसीयू में भी स्पेशलाइज्ड आईसीयू में रखा गया, और वो एज ज़्यादा होने की वजह से मैं और मेरी पूरी फैमिली बहुत टेंस एनवायरनमेंट में से गुजर रहे थे। मेरे फादर पॉजिटिव आने की वजह से हमको पूरी फैमिली को भी होम क्वारंटाइन किया गया था। हालांकि 4 से 5 दिनों बाद हमारा टेस्ट हुआ और स्वैब टेस्ट में हमारी पूरी फैमिली निगेटिव आई, लेकिन हमारे फादर अनफॉर्चुनेटली पॉजिटिव आ गए थे। ये हमारे लिए बहुत ही प्रेशर सिचुएशन थी। हमारे फादर आईसीयू में और हमारी पूरी फैमिली को 14 दिन के लिए होम क्वारंटाइन किया गया था। तो इस 14 डेज में हम लोगों ने किसी भी पर्सन से मुलाकात नहीं की। हमारा वीडियोग्राफर या हमारा ऑडियो डेवलपर या हमारा एडिटिंग वाला, कंप्यूटर एडिटिंग जो हमारा वीडियोस को एडिटिंग करता है, उससे हम लोग मुलाकात नहीं कर पाए, जिसकी वजह से हमारा वीडियो प्रोडक्शन ऑटोमेटिकली रुक गया था। उसके बाद 14 डेज के बाद जब हमारे फादर डिस्चार्ज हुए और हमारा जब ये क्वारंटाइन ख़त्म हुआ, तब हम लोगों को अनलॉक किया गया। उसके बाद भी 7 दिन तक हम लोग सेपरेट अपने घर के रूम में रहे। हमारी सबकी स्वैब अभी कम्प्लीटली निगेटिव है एंड अभी के लिए हम लोग कोरोना फ्री हैं। लेकिन कोरोना के नंबर ऑफ केसेस बढ़ते जा रहे हैं दोस्तों। तो इस केस में तुम लोग भी खुद के हेल्थ पे ज़्यादा फोकस करो। देखो, आज ना कल तो हम लोग होप करेंगे कि उसकी वैक्सीन डेवलप होने वाली है, लेकिन तब तक हम लोग उससे कैसे बचें, इसलिए हमारे गवर्नमेंट ने जो भी नियम दिए हुए हैं, जो भी लॉकडाउन के बारे में वो जो भी बताते हैं, उसको 100% फॉलो करें। अननेसेसरी पीपल गैदरिंग में ना जाएं। और पिछले 4 से 5 महीने में भी हम लोगों ने ये 100% फॉलो किया था। लेकिन कुछ कारण की वजह से मैं मेरे फादर को जब हॉस्पिटल लेके गया, आई थिंक वहाँ पे किसी के साथ उनको इन्फेक्शन हुआ होगा। हम लोग उस इन्फेक्शन को ट्रेस नहीं कर पाए। लेकिन ध्यान दें कि ये इन्फेक्शन तुम्हारे पास कहाँ से भी आ सकता है। तो इस इन्फेक्शन से तुम लोग कितने अच्छे से बच सकते हो, उसके ऊपर ध्यान दो, अपने हेल्थ के ऊपर ध्यान दो, अपने पेरेंट्स का सुनो। अब यहाँ से हम लोग रेगुलरली तुम्हें वीडियोस देंगे। हालांकि अभी वीडियोस थोड़े से लेंदी करने की हम लोग कोशिश करेंगे, जिसकी वजह से ये जो 20 या 25 दिन का बैकलॉग है वो हम लोग कंप्लीट कर पाएँ। और इम्पॉर्टेंट बात, जिस टाइम पे मैं क्वारंटाइन हुआ था उसी टाइम पे हमारे मनीष सर भी साईधाम में क्वारंटाइन हो गए थे। उनके बाजू में कोई तो कोविड पॉजिटिव आया था। सिमिलरली बाकी हमारे सभी स्टाफ वो भी कोइंसिडेंटली क्वारंटाइन जोन में ही था। लेकिन यहाँ से आगे तुमको वीडियोस रेगुलरली मिलेंगी, स्पेशली 12th के बच्चे। हमारा रे ऑप्टिक्स जो जहाँ पे छोड़ा था हम लोगों ने, वहाँ से आई थिंक रिफ्रैक्शन से मैं चालू करूँगा रे ऑप्टिक्स, और उसके बाद में लेंसेज की वीडियोस भी मैं अपलोड करूँगा। एंड बाय द एंड ऑफ दिस वीक हम लोग रोटेशनल मोशन की भी वीडियोस अपलोड करना चालू करने वाले हैं, एंड हम लोग ऑसिलेशन की भी वीडियोस अपलोड करना चालू करने वाले हैं। डोंट वरी, ये एक साथ एकदम ही अपलोड हम लोग नहीं करने वाले हैं। हर रोज़ 1 या 2 वीडियोस हम लोग अपलोड करेंगे, जिसकी वजह से तुम्हें वो वीडियोस देख के उनके नोट्स बनाने के लिए प्रॉपर टाइम मिले। ऐप के बारे में सभी स्टूडेंट्स को मैं निवेदन करूंगा कि वो सीरियस हो जाएं। अगर किसी का ऐप एक्टिवेटेड नहीं है तो मुझसे कांटेक्ट करें, मैं वो ऐप इमीडिएटली एक्टिवेट करवा के दूंगा। या तुम लोग हमारे
BM ऑफिस में भी कांटेक्ट कर सकते हो। वहाँ के ऑपरेटर्स तुम्हें 100% मदद करेंगे, जिसकी वजह से तुम्हारा ऐप एक्टिवेट हो। तो ये 20 to 25 डेज हम लोग क्वारंटाइन जोन में थे। अब ये तुम लोग कोशिश करो कि तुम लोग किसी भी तरीके से हेल्थ इशू में ना गिरो, बिकॉज वी हैव सीन इट इज़ वेरी डिफिकल्ट। वहाँ पे फादर ICU में हैं, इधर हम, मेरी मदर, मेरे किड्स, मेरी फैमिली कंप्लीट प्रेशराइज एनवायरनमेंट में है। ऐसा सिचुएशन मैं कभी नहीं चाहूँगा कि किसी पे आए, लेकिन फिर भी भगवान के दया से, भगवान के आशीर्वाद की वजह से हम लोग इस सिचुएशन से बाहर आए। और सभी स्टूडेंट्स की, तुम्हारे पेरेंट्स की और मेरे बहुत सारे जो टीचिंग कलीग्स हैं, उन सबकी शुभकामनाएं श्योरली हमारे साथ थी। अनगिनत लोगों ने हमें इस क्वारंटाइन पीरियड में हेल्प किया है दोस्तों। मैं इस वीडियो के माध्यम से उन सबको हार्टली थैंक यू बोलना चाहूँगा। एंड हम लोग फिर से अपने वर्क को शुरू करेंगे। इस वीडियो के एंड में मैंने मेरे फादर से कुछ क्वेश्चंस पूछे और हम लोगों ने कोविड के बारे में कुछ डिस्कशन किया हुआ है घर पे। तो वो डिस्कशन कैसा रहा वो भी वीडियो मैं इसी वीडियो के साथ अपलोड कर रहा हूँ। तो किसी को अगर कुछ डाउट्स है तो वो आई थिंक उस वीडियोज़ में क्लैरिफाई हो जाएंगे। केयरफुली उस वीडियो को भी देख लेना। क्लियर? चलो, बाय बाय एवरीवन, सी यू। नमस्कार सर, कसे आहात सर आपण? चांगल्या प्रकारे आहे. कोविडची फार मोठी एक जंग लढून आल्यासारखं दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. जंग मी लढलो का नशीब लढलं हे मला सांगता येणार नाही, पण हरलो नाही हे मात्र निश्चितच मी सांगू शकतो. बरं बरं बरं. आता तब्येत काय म्हणते सर, कशी आहे तब्येत? आता तब्येत सुद्धा चांगली आहे. काही त्रास वगैरे? सध्या त्रास म्हणजे विकनेस एवढा भरपूर आहे, विकनेस वगैरे, पण बाकीचे काही प्रॉब्लेम आहेत शरीराचे. कॉन्स्टिब्युशन आहे, अंगामध्ये आग पडते. आता रनिंग एज काय सर तुमचं? माझं 68 रनिंग एज आहे. 68. वय भरपूर असताना तुम्ही कोविड सोबत चांगली जंग लढली, मला काही हरकत नाही. नाही, ती वेळ एक तर कशी आली हे कळत नाही, का आली हेही कळत नाही, पण अनावधानाने कोविडचा अटॅक माझ्यावरती झाला. आणि मग त्याला पुढं कसं फेस करायचं हे समजण्याच्या अगोदरच आम्ही खाजगी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिथं 1 जुलै 2020ला तिने 4-5 दिवस टेम्परेचर व्हेरिएशन चेक करून त्याच्याने निदर्शनास आले की बाबा हे काय म्हणजे साधी टेम्परेचर नाही. नाही, पण तुम्ही खाजगी हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा गेला त्यावेळेस तुम्हाला का जावं वाटलं खाजगी हॉस्पिटलमध्ये? काही सिम्पटम वगैरे होते का तुम्हाला? हां, थोडं तापायचे सिम्पटम होते. थोडे 98-99 पर्यंत ताप असायचा. डोकं असं काही सिव्हिअर ताप होता का नॉर्मल माइल्ड ताप? व्हेरिएशन होतं, माइल्ड 98 पर्यंत ताप. असं 100, 102 वगैरे असं? हां, असं काही नाही. मग नॉर्मल ताप असायचा आणि त्यामुळे मग तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला गाठलं. हां, मग असे काही सिव्हिअर सिम्पटम वगैरे काही दिसले नाही तुम्हाला? सिम्पटम काही दिसले नाही, पण एक दिवस मात्र मला वाटतं 6 तारखेला मला एकदम श्वासोच्छवासाला त्रास झाला. अच्छा. आणि मी अस्वस्थ झालो की मला काहीतरी कमी पडायला लागलं चेहऱ्याला. म्हणून मी डॉक्टरच्या त्या रूममध्ये उठून इकडे थोडं घाबरल्यासारखं पळालो मी. अच्छा अच्छा. हां, तेवढ्या लक्षात आलं डॉक्टरच्या आणि माझ्या मुलाच्या. हे श्वास पूर्ण घेता येत नव्हता का? श्वास घेतल्यामुळे सुद्धा असं घेतल्यामुळे दबावायचं ना, घेतल्यामुळे एकदम दबावायचं आणि काहीतरी कमी जाणवत होतं. मला काहीतरी ऑक्सिजन, हवा कमी मिळते. श्वास पूर्ण म्हणायचा पण ऑक्सिजन आपल्याला मिळायचं नाही. नाही ही जाणीव झाली. बुज बनल्यासारखं, कोण मारा झाल्यासारखं होतं. अच्छा अच्छा. अंदाजे किती तारखेला झालं सर हे? अंदाजे हे 6 तारखेला झालं. मग त्यानंतर काय केलं सर तुम्ही? खाजगी डॉक्टरने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सल्ला दिला जाण्याचा. तिथे जाऊन म्हणे तुम्ही तपासणी करून घ्या. मुलाला सांगितलं त्यांनी. ती कोविडची वाटतं त्यांनी काही 6 तारखेला म्हणजे ॲडमिट केला अगोदर. मग स्वाईप टेस्ट केली. वॉर्ड नंबर 3 मध्ये ऍडमिट केलं असेल तुम्हाला? वॉर्ड नंबर 3 मध्ये. हां. मग पूर्ण रात्र तिथंच होतात का वॉर्ड? रात्र त्या वॉर्डमध्येच काढली. म्हणजे कसं एकच पेशंट होते काय, कसं भरपूरसे पेशंट होते आजूबाजूला? नाही, बाजूला पेशंट होते, 4-5 पेशंट होते, महिला होत्या काही.
पण त्या त्यांच्याशी वातावरणात बोलणं चालणं कसं होतं? ते फार प्रेशरमध्ये होते का व्यवस्थित गेले रात्र ते कसं? लोक त्यांच्या म्हणजे प्रेक्षक तसे वाटत नव्हते, कारण त्यांना 5-6 दिवस झाले होते ना. पण मला मात्र अस्वस्थ जाणवत होतं की माझा म्हणजे कुणीतरी असं दाबतंय, जीव वगैरे आपला द्यायला दाबतोय. अच्छा, मानसिकता मला- तशी. आणि श्वास माझा स्पीडली होत नव्हता ना. मी उभारू शकत नव्हतो, बसू शकत नव्हतो, हं. बाहेर कोणाशी संपर्क करू शकत नव्हतो. अच्छा. तशा परिस्थितीमध्ये मी पूर्णपणे घाबरून गेलो होतो. मला आता काय खरं नाही, आपली स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणजे आपण आता पुण्यातून वेगळ्या मार्गाने येणार. आय थिंक 7 तारखेला तुमची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली. हम्म. पॉझिटिव्ह आल्यानंतर हे कधी कळालं तुम्हाला सर? 7 तारखेलाच कळालं ना, 7 तारखेला संध्याकाळी. अच्छा अच्छा. हम्म. 7 तारखेला कळालं. हं. त्यानंतर तुम्हाला आयसीयूला शिफ्ट केलं गेलं असेल. ICU ला शिफ्ट केली होती. अच्छा. आणि माझ्या मते जवळपास 8 जुलै ते 15 जुलै तुम्ही आयसीयू मध्ये होता. हां, हो. तिथला तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? तिथला एक्सपिरियन्स एकतरी नवीन असल्यामुळे मी सुद्धा घाबरलो होतो. पण रुटीनमधले जे कर्मचारी होते, तिथले वॉर्ड बॉयज असतील, सिस्टर असतील, त्या सर्वांचे एक काम करण्याची पद्धत अतिशय चांगली वाटली. ते बोलत नव्हते, परंतु त्यांच्या कामामध्ये ते कधी म्हणजे कामचुकारपणा करत नव्हते. जवळ येणं, औषध देणं, इंजेक्शन देणं, काय असेल तर एक खा म्हणणं तुमचं. मग ते ऑक्सिजन लेवल दररोज चेक करायचे ना, अच्छा. फ्रिक्वेंटली 1-1 तासाला. अंदाजे किती इंजेक्शन असायची सर? अंदाजे जवळपास रोज 8 ते 10 इंजेक्शन असायचे. 8 ते 10 इंजेक्शन. आणि काही पोटामध्ये वगैरे काही इंजेक्शन दिली होती का तुम्हाला? पोटामध्ये दिली होती, कारण माझं कॉन्स्टिट्यूशन त्यावेळेला जास्त होतं. पोटामध्ये दिली होती इंजेक्शन. हां. आणि असं दररोज असायचं का 8 ते 10 इंजेक्शन? हा, दररोज 8 ते 10 इंजेक्शन, 5-6 प्रकारच्या गोळ्या होत्या व्हिटॅमिनच्या. अच्छा. त्या जेवणाबरोबर आम्ही घ्यायचो. हां हां. आणि मग एकूणच तिथलं जे आम्हाला जी ट्रीटमेंट मिळाली ती मात्र समाधानात वाटली मला. बरं, जेवण वगैरे कसं होतं सर तिथं? जेवण वगैरे चांगलं होतं. स्वच्छता वगैरे? स्वच्छता वगैरे थोडं आता कमी तेवढ्या मास्कमध्ये आपण अपेक्षा करू शकत नाही, पण सगळं ठीकठाक जाणवलं मला. कुठंतरी इथं एक अंमलबजावणी करून घेणे यंत्रणा, मग ते कलेक्टर साहेबापासून ते अगदी आपल्या सिव्हिल सर्जनपर्यंत तरी झाले, कुठंतरी याच्यावर काम करून घेणारा चांगला व्यक्ती आहे. ही कामं त्यामार्फत ते चांगल्या प्रकारे राबवली जातात. त्याच्यामुळे हे शिस्तबद्ध तिथलं वातावरण मला थोडं जाणवलं. त्यामुळं मग तिथून मग मी थोडा रुळत गेलो. पुन्हा 1 दिवस 2 दिवस पुन्हा लक्षात यायला माझ्या हे रुटीन प्रोसिजर आहे, 7-8 दिवस आपल्याला हे करावं लागणार आहे. आणि हे सगळं केल्यानंतर मग पुढं थोडा माझा थोडा कॉन्फिडन्स वाढला. पण मृत्यूच्या दाराच्या जवळ जाऊन पुन्हा कॉन्फिडन्स वाढणं ही एक देवाची किमया आहे असं मला वाटतं. हो, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आता अशा गोष्टी होत राहतात, समजा आता आयसीयू मध्ये दिवसभर तर व्यवस्थित वाटतं, पण रात्रीच्या वेळेस तुम्ही काय करायचं सर जेवण वगैरे झाल्यानंतर? रात्रीचा वेळ अगदी खायला उठायचा, कारण तेवढ्या वेळातच कुणीतरी एखादा पेशंट आलेला असायचा आणि त्याच्या अगोदरचा कुणीतरी दगावलेला असायचा. त्याच्यामुळे एक ती भीतीचं वातावरण की हे आपल्या बाबतीत तर कदाचित घडणार नाही ना, असं ही भीती असायची मनामध्ये. पण विलाजही नव्हता ना, काय करू शकतो आपण? कुणाला बोलायचं नाही, कुणी बोलणारं नाही. सगळे वॉर्ड बॉय असिस्टंट तोंड झाकल्यामुळं ती कुणाचा परिचय नाही, कुणाशीच आमचा संपर्क नसल्यामुळं वेळ जात नव्हता. अगदी 1 तास जरी म्हणलं तरी 1 वर्षासारखा तास जातो, 1 तास. मग या वेळेस आपली मानसिकता ज्यावेळेस खालवलेली असते त्यावेळेस तुम्ही काय विचार करायचे सर? कसे विचार करायचे? मनामध्ये काय तुमच्या यायचं? असंच यायचं ना की जसा माझा आता काल आलेला पेशंट होता, चांगला होता तो, आणि तो अचानक गेला. त्याला काय कमी होतं, काय झालं, काही त्याचा संपर्कच नाही ना. म्हणजे कशामुळे काय झालं हे सांगता येत नव्हतं ना. आपण आपल्याबद्दल काहीतरी पूर्व अंदाज कसा करायचा हे चुकीचं होतं. पण ती सिस्टर मात्र नेहमी करता ऑक्सिजन लेवल चेक करत असताना सांगायची तुमचे 95 बघा, चांगले आहे, 98 आहे. काय आहे ऑक्सिजन लेवल आहे, ही ज्याची लेवल चांगली तो त्यांचा पेशंट, कोविड पेशंट हा अतिशय चांगल्या प्रकारे बरा होतो, असं एवढं मात्र त्याने आम्हाला तो 4 शब्द धीराचे दिलेले होते की बाबा 95च्या पुढे ऑक्सिजन लेवल असली पाहिजे, तो पेशंट दुरुस्त होतो, घाबरण्याचं काही कारण नाही. आणि समाजामध्ये देखील सर्व लोकांनी सतर्कच राहायला पाहिजे. ऑक्सिजन लेवल त्यांना माहीत असेल किंवा नसेल माहीत नाही, पण माझ्या मुलाच्या आग्रहास्तव मनानंतर मी जेव्हा इथून डिस्चार्ज घेतला त्यावेळेला मी ते ऑक्सिमीटर नावाची एक मशीन घेतली की जेणेकरून माझ्या आणि कुटुंबियाचे ऑक्सिजन लेवल आम्हाला पाहिजे त्यावेळेला आम्ही चेक करू शकतो. सध्या माझी ऑक्सिजन लेवल 98-99 पर्यंत आहे.
अरे वा. काही म्हणजे काळजी करण्याचं काही कारण नाही. मग आता तुम्ही सर्व फॅमिली ऑक्सिजन लेवल चेक करता सकाळ हा. संध्याकाळ? चेक करतो. आणि एक मात्र सारांश मला लक्षात येतं, ऑक्सिजन लेवल प्रत्येकाने स्वतःची चेक करावी दररोजचा. त्याचा रिपोर्ट आपला दररोज कळतोच. आणि त्या पद्धतीने जीवनचर्या जर तुम्ही आरंभली तर मला वाटतं काही अडचण जाणार नाही. जवळपास 16 जुलैला तुम्हाला डिस्चार्ज देण्यात आला सर. हा. मग तुम्हाला डायरेक्ट घरी सोडण्यात आलं का तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी कुठे शिफ्ट करण्यात आलं? आणि तिथून मग आम्ही घरी आलोच नाहीत ना. एक आमची जबाबदारी म्हणून मी आणि माझे काही मित्र, प्राध्यापक मित्र, माझा मुलगा, त्यांनी म्हणजे घरी न जाता आपण आपल्या तिकडे स्वतःची एक बिल्डिंग आहे आमची, त्या एका रूममध्ये मी सेल्फ क्वारंटाईन झालो. तिथं थांबलो. तिथं 5 दिवस ते थांबलो. अच्छा. माझी मिसेस वगैरे बरोबर होती. म्हणजे डिस्चार्ज झाल्यानंतर सुद्धा तुम्ही थोडे दिवस बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. डाएट मध्ये काही बदल केलेत का सर तुम्ही आता अजून? म्हणजे डाएटमध्ये बदलही करता येत नाहीत ना. किंवा करावे म्हणलं तर लॉकडाऊन आहे. कुठं काही आपल्याला मिळेल अपेक्षेप्रमाणे हे कधी सांगता येत नाही. फक्त घरच्या घरी जे काही काढावर उपलब्ध होईल, जेवणाबरोबर जे काही उपलब्ध आहे थोडं मटेरियल घरी आपल्याला मिळते ते आम्ही घेतो. मल्टीविटामिन म्हणा, मल्टीविटामिनचे टॅबलेट वगैरे आहेत. विटामिन सी वगैरे घेतले? विटामिन सी वगैरे घेतो. बरं, या तुम्ही ज्यावेळेस 8 ते 10 दिवस इथे होता, आयसीयू मध्ये होता, त्यावेळेस तुमच्या फॅमिलीला कसं केलं त्यांनी? फॅमिली बद्दल काही कम्युनिकेशन होत होतं का? कम्युनिकेशन झालं तर फोन लेवलवरतीच व्हायचं ना. हम्म. काय परिस्थिती इथली आहे, काय झालं, कधी काय तिथं वाईट घटना घडली मी घरी सांगायचो असं असं घडलं. त्यांनाही कधी भीती वाटायचं, कधी दुःख वाटायचं. त्यांनाही क्वारंटाईन केलं असेलच? त्यांना क्वारंटाईन तसं केलेलं नव्हतं, पण स्वाईप टेस्ट त्यांची घेण्यात आली असं मी ऐकलं होतं. त्यांना होम क्वारंटाईन तर केलं असेलच? होम क्वारंटाईन निश्चित केलं होतं. अंदाजे 14 दिवस होम क्वारंटाईन केलं होतं. हो. आणि जवळपास 22 तारखेला काहीतरी त्यांचं ते क्वारंटाईन सोडण्यात आलं. आलं. आणि आय थिंक 23 तारखेला तुम्ही घरी आलात. हा, 23ला मी घरी आलो. यानंतर आता कोविड पासून आता तुम्ही एकदम डिटेल प्रवास केलाय. म्हणजे आयसीयू, नंतर लातूरची सुपर स्पेशालिटी, त्यानंतर स्वतः होम क्वारंटाईन होणं, आणि आता सध्या. तर या प्रवासामध्ये तुम्ही सर्व जनतेला, आमच्या सिनियर लोकांना काय मेसेज देऊ इच्छिता? मी एवढंच सांगू इच्छितो, सिनियर जनता असो, कुणी लहान मुलं असतील, कुणी, सगळ्यांना एकच विनंती राहील की तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. गव्हर्नमेंटनं जे काही तुम्हाला लॉकडाऊनमध्ये नियम दिलेले आहेत की सोशल डिस्टन्स आहे बाबा, ते अगदी पाळलं पाहिजे. मास्क लावून तुम्ही फिरलं पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे. आणि काय होते, मी इथून तो बाहेरून फेरफटका मारून येतो, झालं तर झालं काय, हा काय विशेष मोठा रोग आहे असं न समजता, किंवा ह्या रोगाला चॅलेंज न देता त्याच्यापासून अलर्टनेस, त्याला आपण म्हणतो की थोडं बहुत आपण चलाक राहायला पाहिजे. भीती तर जरूर बाळगा तुम्ही, ते कुणाला होईल आणि कुणाला नाही हे काही सांगता येत नाही. पण झाल्यानंतर मग मात्र ते पुढचे दिवस जे आहेत ते अतिशय वाईट राहतील. कारण त्यावेळेला ते फेस करणं, घरी असून फेस करणं फॅमिलीमध्ये फार चांगलं आहे, पण क्वारंटाईन होणं, दवाखान्यात आयसोलेशनमध्ये राहणं तिथल्या वातावरणामध्ये, ते मात्र फार अवघड आहे. म्हणून की एकूणच काय, स्वच्छता राखणे, आपलं डाएट प्लॅन जो आहे तो व्यवस्थित हे करणे, काही मेडिसिन वगैरे समजा असतील सध्या आता माझ्या वयाच्या मानाप्रमाणे A to Z टॅबलेट विटॅमिनच्या वगैरे ह्या घेत राहणं, शिस्तबद्ध काम करणं, एवढं मात्र कोविडसाठी आवश्यक आहे. तुम्हाला बीपी आणि शुगर असं काही होतं का सर अगोदर, म्हणजे कोविड ज्यावेळेस झाला त्यावेळेस? काही मला बीपी अजूनही आहे, अगोदरी होतं, शुगर नाही. पण जर बीपी आणि शुगर असेल किंवा बाकीचे काही दुसरे रोग असतील तर कोविडच्या पेशंटला त्रासदायक आहे. आणि एखादा साधा बीपी सारखा आजार मला आहे, त्याचा काही तुम्हाला मला जास्त होईल असं वाटत नाही. बेसिकली कोविडला आपली बॉडी आणि आपली इम्युन सिस्टीम कशी रिस्पॉन्स देते त्यावरती अवलंबून आहे. रिस्पॉन्स म्हणजे कळतच नाही ना आपली बॉडी कशी रिस्पॉन्स करायला लागली आहे. हे तिथल्या सिस्टरना, नर्सेसना त्यांचा जो डेली जो रिपोर्ट असतो ना त्याच्यात बघूनच त्यांनाही सांगता येतं आणि आपल्यालाही वाचता येते किंवा नाही हे काहीतरी कमी जास्ती तर होऊ शकते. आणि थोडं विचारल्यानंतर ते लोक सांगतील असं नाही, पण मूडमध्ये असले तर सांगतात किंवा तुमचं सध्या ठीक आहे, व्यवस्थित आहे, ऑक्सिजन लेवल तुमची चांगली आहे. तेवढं ऑक्सिजन लेवल हा शब्द मात्र मी तिथं ऐकला चांगल्या प्रकारे. जो ज्याचा चांगला ऑक्सिजन लेवल 98च्या जवळपास, तो कितीही कोविड पेशंट कसलाही असला
तरी तो त्यात दुरुस्त होतो हे मात्र 100% बरोबर आहे. आता सध्या कसं आहे सर, बाकी सर्व फॅमिलीची स्वॅब टेस्ट वगैरे झाली आहे काय? हा झाली आहे आणि सगळ्यांची. कशा आहेत सर्वांच्या टेस्ट वगैरे? सगळ्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आहेत. म्हणजे सगळे तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये जरी होते तरी ते सर्व निगेटिव्ह आलेले आहेत. हा सर्व निगेटिव्ह आलेलं आहे. कारण मी कॉन्टॅक्टमध्ये घरी म्हणजे मला कोविड झालेलाच नव्हता. मी दवाखान्यात गेल्यानंतर मला झालेला होता. अच्छा, म्हणजे दवाखान्यामध्ये कॉन्टॅक्ट झाला. दवाखान्यात कॉन्टॅक्ट झाला. दरम्यान ह्या लोकांचा संपर्क काही तेवढा आला नाही, म्हणून या लोकांना नंतर स्वॅब टेस्ट निगेटिव्ह येणारच होती आणि ती आली सुदैवानं. कृष्ण महाराज की जय.